मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या 16 वर्षापासून रखडलेलं आहे। मात्र याच महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामातील चुकांमुळे सध्या अपघातात मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे। मुंबई गोवा महामार्गावर सध्या जो महामार्ग आहे तो सध्या मृत्यूचा सापळा या ठिकाणी ठरतो आहे। गेल्या 2 महिन्यात महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावरती तब्बल 114 अपघात झालेत आणि त्याच्यामध्ये 39 जणांचा बळी गेलेला आहे। यात सर्वात जास्त बळी हे मुंबई गोवा महामार्गावर गेल्याची माहिती या ठिकाणी आहे। तर मे महिन्यात केवळ 18 दिवसात महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर 23 अपघात झालेले पाहायला मिळत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरती सध्या नव्यानं या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निर्माण झालेले पाहायला मिळत आहेत। मे महिन्यातील सुट्ट्यांमुळे मुंबई गोवा महामार्गावर वर्दळ जी आहे ती वाढलेली आहे। मुंबई गोवा महामार्गावर अर्धवट राहिलेल्या कामामुळे वाहनांची डोकेदुखी असलेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हा आपण मुंबई गोवा महामार्गावरती आहोत आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीचं काम केलेलं आहे। हा हातखंब्याचा परिसर आहे आणि तुम्ही बघू शकता की या शिगा ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या पाहायला मिळत आहेत। त्याच पद्धतीनं इथे कुठल्याही वाहनांना रात्री या ठिकाणी माहितीसाठी कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर लावलेले नाही आहेत आणि थेट तुम्ही पुढे बघू शकता की या ठिकाणी काही फुटांचा खड्डा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। म्हणजेच एकंदरीतच मुंबई गोवा महामार्गावरती ज्या पद्धतीनं ठेकेदार सध्या कामं करतो आहे त्या पद्धतीनं जी कामं होत आहेत ती चुकीच्या पद्धतीने होतात आणि त्याचमुळं हा मुंबई गोवा महामार्ग हा सध्या डेथवे बनलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।